नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज फार न वेळ लावता महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो त्याचा सेकंड राऊंडचा कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो आणि त्याच्यावरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत या सर्व गोष्टी अवलंबून आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे की ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसीचा जो काही एमबीबीएस बीडीएसचा राऊंडची चॉईस फिलिंग आणि महाराष्ट्र राज्यामधल्या सीईटी सेलच्या एमबीबीएस बीडीएसच्या राऊंड 1 ची चॉईस फिलिंग सुद्धा एकाच वेळी सुरू झाली होती। त्यामुळे ज्यांचे हायर स्कोर महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे जवळपास 200 ते 250 विद्यार्थी ज्यांना एम्स किंवा जिपमर किंवा ऑल इंडिया कोट्यामधल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी असते, अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स जिपमरसाठी चॉईस फिलिंग केलेली होती। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधल्या टॉपच्या कॉलेजेससाठी सुद्धा चॉईस फिलिंग केलेली होती। त्यामुळे जवळपास 200 ते 250 स्टुडंट्स सर्व कॅटेगरीचे मिळून महाराष्ट्र राज्यामधील ऑल इंडिया कोट्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चॉईस फिलिंग करणाऱ्यांचं प्रमाण होतं। त्यामुळे हे 250 विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये जाऊ शकतात। त्यामुळे 250 एसएमएल ना तर 100% राऊंड खाली आपला कट ऑफ खाली येणार आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो की ज्या विद्यार्थ्यांचं पीडब्ल्यूडी ऑर्फन या गोष्टीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं, परंतु प्रत्यक्षात मात्र तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट जे हॉस्पिटल किंवा जे 16 सेंटर्स महाराष्ट्र भारत देशामध्ये 16 सेंटर्स आहेत की ज्या सेंटर्समध्ये जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं, फिजिकल व्हेरिफिकेशन करावं लागतं। ते व्हेरिफिकेशन तुम्ही जर केलं नाही तर तुमचं जे पीडब्ल्यूडीचा क्लेम आहे तो नाहीसा होतो। असे जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या जवळपास 5000च्या आसपास सीट्स आहेत। त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असणाऱ्या 5000 पैकी 5% म्हणजे 250 एवढे सीट्स आपल्याला पीडब्ल्यूडी या कॅन्डिडेटसाठी उपलब्ध असतात। त्याचबरोबर ते सीट्स मात्र पहिल्या राऊंडमध्ये अलॉट केलेले असतात, परंतु फक्त त्या राऊंडला त्या विद्यार्थ्यांना दिले जातात। यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकडे फिजिकल व्हेरिफिकेशन जे काही 16 सेंटर्स मधून केलेलं असतं ते होत नाही। त्यामुळं हे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला व्हेकन्सी बनते आणि त्यामुळं आपल्याला जवळपास 50 विद्यार्थी तरी असे सापडू शकतात। म्हणजेच दुसऱ्या राऊंडला सीईटी सेलच्या महाराष्ट्र राज्यामध्ये चॉईस फिलिंग फक्त करायची आहे, परंतु यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नसतं। त्यामुळे नवीन विद्यार्थी याच्यामध्ये एंट्री नाही। त्यामुळे जो काही कट ऑफ होणार आहे तो कमीच होणार आहे। ऑल इंडियामध्ये जाणारा एम्स आणि जिपमरमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 200 ते 250 आणि दरम्यान 50 एवढे विद्यार्थ्यांची संख्या पीडब्ल्यूडी आणि ऑर्फन या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये जर ऍडमिशन सीईटी सेलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झालेलं असताना सुद्धा एमबीबीएस मध्ये ऍडमिशन न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरम्यान 250 ते 300 होते। आणि या 300चा जर आपण सरासरी विचार करायला गेला तर जो ओपनचा कट ऑफ 479 या मेरिटला बंद झालेला आहे की त्या ठिकाणच्या लेवलमध्ये जवळपास आपल्याकडे 50 ते 55 एवढे विद्यार्थी एका मार्क्सवरती असतात। त्यामुळे आपल्याला 250 ते 300 मार्क्सचा जर कट ऑफ पकडला तर जवळपास 473 किंवा 74 किंवा 475 पर्यंत दुसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ येण्याची शक्यता ओपन कॅटेगरीचा आहे। आपण सर्व तो विचार करायला गेलं तर 479चा कट ऑफ हा 4 ते 5 मार्कांनी म्हणजे 474 पर्यंत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ येऊ शकणार आहे। त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एसीबीसी। एसीबीसीचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला 477 एवढा कट ऑफ आहे। तो सुद्धा दरम्यान जो कट ऑफची संख्या आहे ती आपल्याला 473 पर्यंत येण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी ओबीसी। ओबीसी साठी 478, ते सुद्धा सेकंड राऊंडमध्ये 474 किंवा 473 किंवा 475 एवढा कट ऑफ येण्याची शक्यता आहे। ओबीसी नंतर व्हीजे किंवा विमुक्त जाती या कॅटेगरीसाठी 463 हा कट ऑफ आहे। तो आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र जर पाहायला गेलं तर 460 पर्यंत तो कट ऑफ येऊ शकणार आहे। एनटी बी किंवा एनटी 1 या कॅटेगरीसाठी 437चा कट ऑफ 434 पर्यंत येण्याची शक्यता असू शकते, किंबहुना 435 पर्यंत येऊ शकतो। जो लोअर लेवलचे कट ऑफ आहे त्याच्यामध्ये फारसा कट ऑफ मध्ये परिणाम होताना दिसत नाही। एनटीसी या कॅटेगरीचा कट ऑफ
479 आहे तो 474 पर्यंत येऊ शकतो. NT D कॅटेगरीचा सुद्धा 478 आहे तो सुद्धा 474 पर्यंत कट ऑफ येण्याची शक्यता आहे. त्यानंतर SC कॅटेगरीचा जो 422 हा कट ऑफ आहे तो आपल्याला 418 पर्यंत या ठिकाणी मात्र 4 मार्काचा कट ऑफ खाली येईल असं वाटत नाही. दरम्यान 3 मार्काने कट ऑफ येईल 420 ते 19 किंवा 20 पर्यंत 420 पर्यंत कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर जो ST कॅटेगरीचा आहे तो मात्र 329 चा 327 पर्यंत कट ऑफ येऊ शकणार आहे. कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ आणखी एकदा रिवाइज करूया. ST कॅटेगरीसाठी 327, SC कॅटेगरीसाठी 419 किंवा 20, त्यानंतर NT D कॅटेगरीसाठी 474, NT C कॅटेगरीसाठी 475, त्यानंतर NT B कॅटेगरीसाठी 434, त्यानंतर पुढचा जो कॅटेगरी आहे OBC VJ कॅन्डिडेटसाठी मात्र 460 पर्यंत येऊ शकतो. OBC साठी 474, SCBC साठी 473 आणि ओपन साठी परत एकदा 475 किंवा 76 अशा प्रकारचा कट ऑफ दुसऱ्या राऊंडमध्ये MBBS प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागू शकतो. एकंदरीत हा कट ऑफचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न आपण खूप दिवसापासून करत होतो, परंतु मधल्या सर्व बिझी शेड्यूलमध्ये आपल्यापर्यंत आणण्यासाठी वेळ लागला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढच्या राऊंडमध्ये दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आपला हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांसाठी शेअर करा एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.